गुड मॉर्निंग स्टुडंट्स. विद्यार्थ्यांना आपण प्रॅक्टिस सेट 1.5 मधील लास्ट क्वेश्चन म्हणजेच क्वेश्चन नंबर 6 बघत आहोत. थेरॉटिकल क्वेश्चन आहे. प्रथम आपण वाचतोय क्वेश्चन. आउट ऑफ 1900 किलोमीटर वी शॅल ट्रॅव्हल सम डिस्टन्स बाय अ बस अँड सम बाय एरोप्लेन. The bus travel with average speed 60 km per hour and average speed of aeroplane is 700 km per hour. It takes 5 hours to complete the journey. Find the distance we shall travel by bus. विशालने बस मार्फत किती डिस्टन्स कव्हर केलाय बघा. या क्वेश्चन मध्ये विशालने एकूण जर्नी जी केलेली आहे, प्रवास जो केलेला आहे तो 1900 किलोमीटरचा प्रवास केलेला आहे. आणि जो प्रवास केलाय तो बाय बस आणि बाय एरोप्लेन अशा दोन मार्गाने त्यांनी प्रवास केलाय. आणि पहिला आन्सर विचारलाय फाइंड द डिस्टन्स विशाल ट्रॅव्हल बाय बस. विशालने बसने किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलाय बघा विद्यार्थ्यांनो. टोटल डिस्टन्स किती आहे त्यामध्ये तर 1900 किलोमीटर टोटल डिस्टन्स कव्हर करायचं आहे विशालला. ते डिस्टन्स जे कव्हर केलंय ते बाय बस आणि बाय एरोप्लेन. मग आता सपोज यामध्ये आपण म्हणणार आहे लेट विशाल ट्रॅव्हल x किलोमीटर बाय बस अँड y किलोमीटर बाय एरोप्लेन. विशालने बस मार्फत कव्हर केलेलं डिस्टन्स हे x किलोमीटर आहे आणि एरोप्लेन मार्फत कव्हर केलेलं डिस्टन्स जे आहे ते y किलोमीटर आहे असं आपण त्यामध्ये म्हणणार आहे. आणि टोटल डिस्टन्स किती आहे मध्ये हे टोटल डिस्टन्स आहे 1900 किलोमीटर. बघा विद्यार्थ्यांना यामध्ये लेट विशाल ट्रॅव्हल किंवा लेट यामध्ये तुम्हाला सांगावं लागेल सुरुवातीला द डिस्टन्स ट्रॅव्हल बाय बस. लेट द डिस्टन्स ट्रॅव्हल बाय बस बी x किलोमीटर अँड बाय एरोप्लेन बी y किलोमीटर. बघा विशालनं जे आहे ते बस मार्फत x किलोमीटर एवढं डिस्टन्स कव्हर केलाय आणि एरोप्लेन मार्फत y किलोमीटर डिस्टन्स कव्हर केलाय असं आपण त्यामध्ये मानतोय. आणि मग आता याच्यामध्ये टोटल डिस्टन्स किती कव्हर केलाय तर विशाल ट्रॅव्हल्स 1900 किलोमीटर डिस्टन्स असं त्यांनी म्हणलं. याच्यामध्ये आउट ऑफ 1900 किलोमीटर 1900 किलोमीटर डिस्टन्स कव्हर करायचं आहे. म्हणून फर्स्ट इक्वेशन तुम्हाला यामध्ये मिळेल हे बस मार्फत ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स आहे, हे जे आहे एरोप्लेन मार्फत कव्हर केलेलं डिस्टन्स आहे आणि टोटल डिस्टन्स किती आहे तर 1900. हे फर्स्ट इक्वेशन तुम्हाला मिळतं विद्यार्थ्यांना. त्यानंतर पुढे त्यांनी असं म्हणलंय बघा द बस ट्रॅव्हल विथ अवरेज स्पीड. बसचं स्पीड दिलंय 60 किलोमीटर पर आवर आणि प्लेनचं स्पीड तुम्हाला दिलंय. प्लेनचं स्पीड किती आहे 700 किलोमीटर पर आवर. इट टेक्स 5 hours टू कम्प्लीट द जर्नी. टोटल प्रवास करण्यासाठी टोटल जर्नीसाठी टोटल 5 hours लागले. मग यामध्ये काय करायचं बघा. विशालने बस मार्फत किती तासांचा प्रवास केलाय, त्यानंतर एरोप्लेन मार्फत किती टाइम लागला ते फाइंड करा आणि दोन्ही टायमांची ऍडिशन जर आपण केलीच तर ती किती यायला पाहिजे 5 hours यायला पाहिजे. मग आता विद्यार्थ्यांनो टाइमासाठीचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे. टाइम इज इक्वल्स टू वी नो दॅट टाइम इज इक्वल्स टू टाइमासाठीचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे. टाइम साठी फॉर्म्युला काय डिस्टन्स अपॉन मध्ये स्पीड. टाइम इज इक्वल्स टू काय डिस्टन्स अपॉन स्पीड. मग बघा विद्यार्थ्यांनो आता त्यांनी बस मार्फत किती डिस्टन्स कव्हर केलाय. बस मार्फत बघा लेट द डिस्टन्स ट्रॅव्हल बाय बस बी x किलोमीटर. म्हणजे बस मार्फत किती डिस्टन्स कव्हर केलाय x. आणि स्पीड काय होतं बसचं स्पीड त्यांनी दिलंय बघा याच्यामध्ये अवरेज स्पीड 60 किलोमीटर पर आवर. हे कशाचं स्पीड आहे तर बसचं स्पीड आहे म्हणून आपण मध्ये मी काय लिहितो 60 किलोमीटर या पर आवर असं लिहिलंय. म्हणजेच मी बघा डिस्टन्स बसचं डिस्टन्स टाकलं. बसने जे कव्हर केलेलं डिस्टन्स आहे ते x किलोमीटर. बसचं स्पीड आहे 60 किलोमीटर. यावरून काय मिळालं आपल्याला टाइम मिळाला बघा. म्हणजेच टाइम कोणता मिळाला विशाल ट्रॅव्हल बाय बस हाऊ मेनी आवर्स x by 60 hours by bus. विशालने x upon 60 hours
एवढा प्रवास बस मार्फत केलाय. आणि एरोप्लेन मार्फत किती प्रवास केलाय, तर एरोप्लेनचं डिस्टन्स किती आहे, एरोप्लेन मार्फत कव्हर केलेलं डिस्टन्स y किलोमीटर आहे. एरोप्लेनचं स्पीड त्यांनी दिलंय 700 किलोमीटर पर आवर. किती दिलंय, 700 किलोमीटर पर आवर. आणि ह्या दोघांची जर ऍडिशन केली तर काय मिळणार आहे बघा. हे जे आपण काढलं हे काय आहे, टाइम ट्रॅव्हल बाय बस. हे जे आहे टाइम ट्रॅव्हल बाय किंवा टाइम टेकन बाय एरोप्लेन. एरोप्लेन मध्ये लागलेला टाइम आहे हा, बरोबर आहे. एरोप्लेन मध्ये लागलेला टाइम किती आहे, एरोप्लेनचं डिस्टन्स किती होतं, एरोप्लेनने कव्हर केलेलं डिस्टन्स किती आहे, y किलोमीटर आहे. एरोप्लेनचं स्पीड किती होतं, 700. मग हे डिस्टन्स अपॉन स्पीड आपण लिहिलं म्हणजे काय मिळाला, टाइम. म्हणजेच एरोप्लेन मार्फत लागलेला टाइम जो आहे तो आपण काढला. हा बस मार्फत लागलेला टाइम काढला. एकूण टाइम किती लागला आपल्याला, 5 आवर्स मध्ये पूर्ण जर्नी कव्हर केली म्हणून इक्वल्स टू 5. हे इक्वेशन आपल्याला मिळत आहे, सेकंड इक्वेशन. पण याला काय करा, सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये घ्या. 7 या साईडला लिहा, 700 या साईडला घ्या. 700 इंटू एक्स प्लस हे या साईडला जर गेले तर 60 इंटू वाय. आणि अपॉन मध्ये काय मिळेल बघा तुम्हाला, हे अपॉन मध्ये मिळेल 60 इंटू 700 इज इक्वल्स टू 5. and therefore 700x plus 60y is equals to 5 into 60 into 700. बघा विद्यार्थ्यांनो, यामध्ये काय करा, इथला एक या साईडचा एक 0 हा 0 आणि इकडचा कुठला एक 0 जो आहे तो मायनस करून 0 कॅन्सल करा. म्हणजे बॅलन्स राहील काय, 70x प्लस 6y इज इक्वल्स टू 6 5 30. इथं 30 मिळतील, 30 आणि 700, 7 3 21 आणि 1 2 3 0. ते असं इक्वेशन तुम्हाला मिळेल विद्यार्थ्यांनो. सेकंड इक्वेशन तुम्हाला यामध्ये मिळत आहे. आणि मग आता यामध्ये बघा, फर्स्ट इक्वेशन आणि सेकंड इक्वेशन जे आहे हे दोन्ही इक्वेशन काय करा, सायमल्टेनियसली सॉल्व्ह करा. मग सायमल्टेनियसली सॉल्व्ह करण्यासाठी काय करायचं याच्यामध्ये बघा, y चे कोएफिशियंट बघा, y चा कोएफिशियंट 1 आहे, y चा कोएफिशियंट काय 6 आहे. तर यामध्ये काय करा, कोएफिशियंट इक्वल करा. म्हणून काय करा, इक्वेशन फर्स्ट इंटू काय 6. फर्स्टला जर 6 ने मल्टिप्लाय केलं तर काय मिळेल बघा, 6x 6y मिळेल. इथं पण 6y आणि त्यातून काय करा, सेकंड इक्वेशन मायनस करा, मायनस इक्वेशन सेकंड. फर्स्टला जर 6 ने मल्टिप्लाय केलं तर बघा 6x प्लस 6y इज इक्वल्स टू, याला 6 ने मल्टिप्लाय केलं तर याच्यामध्ये, याला जर 6 ने मल्टिप्लाय केलं तर आपल्याला बघा काय मिळेल याच्यामध्ये, 19 इंटू 6 जे आहे, हे 2 0 जे आहेत मी ऍज इट इज लिहिले त्यामध्ये, हे 19 इंटू 6 आपल्याला यामध्ये करायचं आहे. आणि 19 इंटू 6 जर केलं तर आपल्याला किती मिळतात त्यामध्ये, तर त्यामध्ये मिळतात 114. 19 इंटू 6 114 आणि पुढे 2 0 जे आहे बघा हे ऍज इट इज यामध्ये लिहिले. आता काय करा, त्यामध्ये सेकंड इक्वेशन जे आहे बघा हे मायनस करायचंय. 70x plus 6y is equals to 21000. ह्या दोघांची सबट्रॅक्शन करायची आहे. आणि सबट्रॅक्शन करायची असेल तर काय करायचं, सेकंड इक्वेशन जे आहे त्या सेकंड इक्वेशनची साइन चेंज करायची, मायनस मायनस आणि मायनस, सर्व ठिकाणी प्लस होते, मायनस केले आपण बघा. 6x मायनस 70x किती बॅलन्स राहतील यामध्ये, तर आपल्याला बॅलन्स राहतील 64x. हे प्लस मायनस कॅन्सल झाले, दिस इज इक्वल्स टू, यातून काय करा बघा, याच्यामध्ये 21,000 मधनं 11,400 मायनस करा, 0 0 0 मायनस 4 म्हणजे 10 मायनस 4 म्हणजे 6 कॅरी 1. इथं 1 आहे, 11 झाले, 11 मधनं 2 गेले, 9 कॅरी 1 0. म्हणजे बॅलन्स काय राहिले 9600. आणि ग्रेटर नंबर किती आहे, 21,000 आहे, त्याला मायनस साइन म्हणून इथं मायनस साइन द्यायचं विद्यार्थ्यांनो. ते आपण सबट्रॅक्शन यामध्ये केली आहे. आणि मग फायनल जे आहे therefore x is equals to minus 9600. बघा इथं ग्रेटर नंबरचा साइन दिला मायनस आणि इथे 6x मायनस काय होतं 70x आहे. मग आता ग्रेटर नंबर साइन इथं काय मायनस आहे, म्हणजे इथं काय, इथं पण मायनस येईल बघा. हे मायनस जे होते 64 या साइडला आले डिवाइड मध्ये,
मायनस 64. इथं मल्टिप्लाय मध्ये होते, दुसऱ्या साईडला डिव्हाइड मध्ये आले. therefore x इज इक्वल्स टू मायनस मायनस कॅन्सल होतील. इथं याच्यामध्ये तुम्ही याला डिव्हाइड करू शकता. 8 8 जा 64, 8 8 जा 64. इथे बघा 8 1 जा 8, 1 कॅरी 1 आणि 6 16, 8 2 जा 16, 0 0. त्यानंतर 8 1 जा 8, 8 1 जा 8, 4 बॅलन्स राहिले बघा. पुढे 0 आहे, 40 झाले. 8 5 जा 40 आणि पुढे 0, म्हणजे x किती मिळाला तुम्हाला 150 मिळाला. x इज इक्वल्स टू 150. x काय आहे? द डिस्टन्स ट्रॅव्हल बाय बस. काय येणार आहे? किलोमीटर. म्हणून काय डिस्टन्स ट्रॅव्हल बाय बस, डिस्टन्स ट्रॅव्हल बाय बस, बस मार्फत कव्हर केलेलं डिस्टन्स किती आहे? 150 किलोमीटर. आपल्याला जे फाइंड करायचं होतं ते काय फाइंड करायचं होतं? त्यांनी म्हणलं होतं याच्यामध्ये, त्यांनी यामध्ये म्हणलंय फाइंड द डिस्टन्स विशाल ट्रॅव्हल बाय बस. विशालने बस मार्फत किती डिस्टन्स कव्हर केलंय? तर डिस्टन्स ट्रॅव्हल बाय बस इज इक्वल टू 150 किलोमीटर. यानंतर विद्यार्थ्यांनो आपला एक्सरसाइज आपल्या कंप्लीट झाल्या. त्यानंतर आपण प्रॉब्लेम सेट कडे चाललो. प्रॉब्लेम सेट तुम्हाला सॉल्व्ह करण्यासाठी सांगितलं होता. प्रॉब्लेम सेट फर्स्ट जो आहे, फर्स्ट प्रॉब्लेम सेट त्यामधला क्वेश्चन फर्स्ट आणि फर्स्ट मधला फाय जो आहे, याबद्दल बऱ्याच विद्यार्थ्यांना डाऊट आहे. तो क्वेश्चन आपल्याला एक्सप्लेन करायचा आहे बघा. त्यामध्ये त्यांनी असं म्हणलंय x प्लस, बघा इक्वेशन्स तुम्हाला दिली, x प्लस by इज इक्वल्स टू c and second equation is mx plus ny is equals to d and an is not equals to bm. Then these simultaneous equation have. याच्यामध्ये चार ऑप्शन्स दिली तुम्हाला. त्यामध्ये ओनली वन कॉमन सोल्युशन, नो सोल्युशन, इनफायनाइट नंबर ऑफ सोल्युशन आणि ओनली टू सोल्युशन्स, या अशा टाइप मध्ये. विद्यार्थ्यांनो यामध्ये आपण हेडिंग दिले सोल्युशन ऑफ इक्वेशन्स. ह्या इक्वेशन्सला काय सोल्युशन आहेत की नाही? मग त्यामध्ये त्याला एकच सोल्युशन आहे की इनफायनाइट नंबर ऑफ सोल्युशन आहे की सोल्युशनच नाहीत, अशी आपल्याला कन्सेप्ट यामध्ये सांगायची आहे. यामध्ये असं होणार नाही त्याला दोन सोल्युशन येणार आहेत, असं तर होणार नाहीये. मग बघा याच्यामध्ये ज्यावेळेस तुम्हाला दोन इक्वेशन दिली असेल, यू हॅव गिवन टू इक्वेशन्स. फर्स्ट इक्वेशन इज x plus by is equals to c and second equation is mx plus ny is equals to d. विद्यार्थ्यांनो ज्यावेळेस आपण ही जी दोन इक्वेशन याची ग्राफ काढतो, दिलेली दोन्ही इक्वेशन जी आहेत ही लिनियर इक्वेशन्स आहेत. आणि जर ती why these two equations are linear? Because of the highest power of the variable is 1. व्हेरिएबल कोणतं आहे यामध्ये? x आणि y. बघा x चा पॉवर 1 आहे, y चा पॉवर पण 1 आहे. हियर ऑल्सो x चा पॉवर 1 आहे, y चा पॉवर 1 आहे. x चा कोएफिशिएंट a आहे, y चा कोएफिशिएंट b आहे. x चा कोएफिशिएंट m आहे, n चा कोएफिशिएंट n आहे आणि c आणि d जे आहे ह्या कॉन्स्टंट टर्म आहे. यामध्ये ह्या a b c m n आणि d हे रियल नंबर्स असणं आवश्यक आहे. मग विद्यार्थ्यांनो याचे जर ग्राफ काढले तर त्या स्ट्रेट लाईन येतात. मग याचे जर ग्राफ काढले तर दोन लाईन मिळणार आहे. मग ज्यावेळेस ह्या दोन्ही लाईन बघा विद्यार्थ्यांनो, हे याचा ग्राफ काढला तो समजा याच्यामध्ये आपण हे काय करतो, यामध्ये एक एक्स ऍक्सिस घेतो, एक वाय ऍक्सिस घेतो, यामध्ये स्केल यामध्ये लिहावं लागतंय. आणि मग याचे ग्राफ काढल्यानंतर इफ टू लाईन्स आर इंटरसेक्ट टू इच अदर, ज्यावेळेस हा पहिल्या लाईनचा ग्राफ समजा हे असा येईल, दुसऱ्या लाईनचा ग्राफ जो आहे तो हे असा आला, याच्यामध्ये ह्या दोन लाईन काढल्यात आणि त्या दोन लाईन जर इंटरसेक्ट होत असतील, इफ two lines are intersect to each other, that time these two equation have one and only one solution. ज्यावेळेस त्या लाईन इंटरसेक्ट होतात बघा, सोल्युशन किती? सोल्युशन म्हणजेच काय? त्या दोन लाईन ज्या पॉइंट मध्ये इंटरसेक्ट होतात ते म्हणजे त्या लाईनचं सोल्युशन असतं. म्हणजेच कॉमन व्हॅल्यू याच्यामध्ये बघा काय, हा पॉइंट इंटरसेक्शन कोऑर्डिनेट्स आहे. त्या दोन लाईन इंटरसेक्ट होतात आणि जो इंटरसेक्शन कोऑर्डिनेट्स म्हणजेच काय, तर त्या इक्वेशनचं सोल्युशन हे लक्षात घ्या. म्हणून जर त्या लाईन इंटरसेक्ट होत असेल तर सोल्युशन किती? 1 असणार आहे. आणि जर त्या दोन्ही लाईन समजा अशा पॅरलल आल्यात, ही एक लाईन इथे आहे, ही आली, ही दुसरी लाईन इथे आली आहे,
म्हणजे त्या ह्या क्वाड्रंट मध्ये येतील किंवा इकडे येतील किंवा इकडे येतील किंवा कशा असतील याच्यामध्ये अशा पॅरल असतील. ज्यावेळेस त्या दोन लाईन ह्या ज्या आहेत ह्या पॅरल असतील तर त्या एकमेकांना इंटरसेक्ट होतील का कधी? इफ पॅरल लाईन्स आर इंटरसेक्ट ईच अदर, येस ऑर नो? नो. पॅरल लाईन ज्या आहेत त्या इंटरसेक्ट कधीच होणार नाहीये. आणि जर इंटरसेक्ट होणार नाही तर त्याला सोल्युशन असेल का? तर त्यांना सोल्युशन नसणार आहे, कारण these two lines does not intersect to each other. मग त्या दोन लाईन इंटरसेक्ट होत नाही म्हणून त्याला सोल्युशन नसणार. म्हणजे लक्षात ठेवा, ज्यावेळेस दोन लाईन ह्या पॅरल असतात त्यावेळेस त्यांना सोल्युशन नाही. आणि मग अजून एक कंडिशन यामध्ये आपल्याला सांगायची आहे. इफ लाईन्स आर कोइन्सिडंट. कोइन्सिडंट म्हणजे कशा बघा, ही एक लाईन आहे, दुसरी लाईन त्याच्यावरतीच आहे बघा, एकावर एक लाईन आहे. म्हणजेच ही एक लाईन मी काढली आहे आणि त्याच्यावर दुसरी लाईन काढली. ती दुसरी लाईन पण मी कुठं काढली? याच्यावरच काढली बघा, ही दुसरी लाईन काढली. These two lines are coincident to each other. हे एकमेकांना कोइन्सिडंट आहे. मग कोइन्सिडंट आहे तर त्या एकमेकांना इंटरसेक्ट होतात का? आणि इंटरसेक्ट होत असेल तर सोल्युशन तुम्हाला सांगता येणार आहे. मग ह्या दोन लाईन इंटरसेक्ट होतात का? तर बघा, एकमेकांवरती आहे, त्यांच्यामध्ये कॉमन सोल्युशन आहे का, कॉमन पॉइंट आहेत का? हो आहे, कारण प्रत्येक ठिकाणी बघा ते एकमेकांना इंटरसेक्ट होतात. लाईन जरी ही एवढी इथे एरो दिसत असेल तर ही इनफायनाइट जाणार आहे. इकडे पण ह्या दोन्ही लाईन काय होणार आहे? इनफायनाइट जाणार आहे. आणि म्हणून त्या प्रत्येक लाईन एकमेकांना प्रत्येक पॉइंट मध्ये, ईच अँड एव्हरी पॉइंट मध्ये काय होतात? इंटरसेक्ट होतात. मग किती पॉइंट मध्ये इंटरसेक्ट होतात? तर ह्या लाईनवरच्या सर्वच पॉइंट मध्ये काय होतात? त्या एकमेकांना कॉमन असतात ते पॉइंट. मग किती सोल्युशन असतील? तर अशा ज्या वेळेस लाईन असतील त्यावेळेस त्या इक्वेशनला इनफायनाइटली मेनी सोल्युशन त्यामध्ये असतात. इनफायनाइट सोल्युशन असणार आहे. कधी? इफ टू लाईन्स आर कोइन्सिडंट टू ईच अदर. मग लक्षात ठेवा, ज्यावेळेस दोन लाईन ह्या कोइन्सिडंट असतात त्यावेळेस त्याला इनफायनाइटली मेनी सोल्युशन. ज्यावेळेस दोन लाईन ह्या पॅरल असतात त्यावेळेस त्यांना नो सोल्युशन. आणि ज्यावेळेस लाईन इंटरसेक्ट होतात त्यावेळेस वन अँड ओनली वन सोल्युशन. टू सोल्युशन असतील कधी? तर नाही. मग आता याच्या कंडिशन काय आहेत बघा. जर इक्वेशन तुम्हाला बघा हे अशा स्वरूपात तुम्हाला दिली असतील, अशी इक्वेशन तुम्हाला दिली असतील तर यामध्ये काय बघा, a upon m is not equals to b upon n. a upon m is not equals to b upon n. आणि पुढे असेल इकडे c upon d. बघा यामध्ये ही अशी कंडिशन यामध्ये असणार आहे किंवा जे काही रेशो येईल. तर यामध्ये ज्यावेळेस यामध्ये आपण अशी कंडिशन असेल म्हणजेच x चे कोएफिशियंट दोन्ही इक्वेशन मध्ये बघा त्यांचा रेशो घेतला इथं, y चे कोएफिशियंट जे आहेत b आणि n त्यांचा रेशो घेतला. आणि ज्यावेळेस हे कोएफिशियंट जे आहेत यामध्ये ह्या दोघांचे कोएफिशियंट जे आहेत ह्या दोघांच्या कोएफिशियंटचा फक्त यामध्ये विचार करायचा. काय करायचा? हे पुढचे c आणि d कुठले असू दे त्याच्याशी काही देणं घेणं नाही आपल्याला, पण फक्त x आणि y च्या कोएफिशियंटचा जर रेशो आपण यामध्ये घेतला तर बघा हे ज्यावेळेस रेशो दोघांचे इक्वल नसतील म्हणजेच हा n जर या बाजूला गेला an इज नॉट इक्वल टू हा इकडे गेला बघा bm, त्यावेळेस काय? these two lines are intersect each other, therefore lines are intersect each other. लाईन्स काय होणार? इंटरसेक्ट होणार. आणि मग लाईन जर इंटरसेक्ट होत असतील तर बघा किती सोल्युशन असतात? एक सोल्युशन. and therefore how many solution? these two equation have, therefore these equations have only one solution. तर त्या इक्वेशनला काय असतं? एक आणि एकच सोल्युशन असतं. म्हणजे कंडिशन कोणती असायला पाहिजे बघा, x चे कोएफिशियंट यांचा रेशो घ्यायचा, देन टेक रेशो ऑफ कोएफिशियंट ऑफ y, y चे कोएफिशियंट त्यांचा रेशो घ्या. रेशो जर इक्वल नसेल दोघांचा, रेशो इक्वल नसेल तर काय होतं याच्यामध्ये? त्या लाईन इंटरसेक्ट होतात. लाईन इंटरसेक्ट होत असेल तर सोल्युशन किती? एक असणार आहे. फॉर एक्झाम्पल बघा, मी एक्झाम्पल सांगतो यामध्ये 2x + 3y इकडे घेतलं, या साईडला घेतलं मी 5, त्यानंतर याच्यामध्ये घेतोय मी बघा इथं इथे घेतोय 5x प्लस यामध्ये घेतोय 4y इज इक्वल्स टू -6.
बघा यामध्ये ह्या दोघांचा रेशो घेतला तर किती येणार आहे 2/5. या दोघांचा रेशो घेतला तर किती येणार आहे 3/4. दोघांचा रेशो इक्वल आहे का बघा, या दोन्ही व्हॅल्यू सेम आहे का नाही, या दोन्ही व्हॅल्यू सेम नाही, रेशो सेम नाहीये. आणि रेशो सेम नाही म्हणल्यानंतर, रेशो सेम नाही म्हणल्यानंतर काय, तर ह्या दोन लाईन कशी काय असणार इंटरसेक्ट होत असणार. आणि जर इंटरसेक्ट होत असतील तर त्याला सोल्युशन किती येणार, एकच सोल्युशन येणार. आणि म्हणून ही अशी कंडिशन जर असेल तर सोल्युशन किती येणार, एकच सोल्युशन येणार. त्यानंतर बघा सेकंड केस आपण बघणार यामध्ये, आपण सेकंड केस यामध्ये सांगणार आहे. मग सेकंड केस मध्ये काय सांगायचं आपल्याला बघायच्या मध्ये, पुन्हा याचा रेशो सांगायचा यामध्ये. ह्या A/M याचा रेशो आपल्याला यामध्ये घ्यायचा आहे. त्यानंतर B/N यांचा रेशो घ्यायचा आहे, नॉट इक्वल्स टू C/D. बघा याच्यामध्ये बघा A/M x चे जे कोएफिशिएंट त्यांचा रेशो घेतलाय, y चे कोएफिशिएंट त्यांचा रेशो घेतलाय. मग यामध्ये जे आहेत बघा ह्या व्हॅल्यू वेगळ्या काहीतरी असते याच्यामध्ये, पण ह्या यांचा याच्यामध्ये हे या साईडला जर घेतलं मी तर AN इज इक्वल्स टू इकडे काही BM. बघा ही कंडिशन जर सॅटिस्फाय होत असेल म्हणजे यांचा रेशो दोघांचा इक्वल येत असेल, कोणाचा, या दोघांचा रेशो जर इक्वल येत असेल तर काय, लाइन्स आर पॅरलल, लाइन्स आर पॅरलल. लाइन्स कशा असतील, पॅरलल. ही कंडिशन जर सॅटिस्फाय होत असेल म्हणजेच x चे कोएफिशिएंटचा रेशो घ्यायचा, y च्या कोएफिशिएंटचा रेशो घ्यायचा, तो रेशो बघायचा इक्वल येतोय का, आणि रेशो इक्वल असेल तर लाइन्स कशा येणार, पॅरलल. मग लाइन जर पॅरलल असेल तर सोल्युशन काय असेल, असेल का सोल्युशन, लाइन्स पॅरलल असेल तर नो सोल्युशन, नो सोल्युशन, यांना सोल्युशन येणार नाही. मग बघा फॉर एक्झाम्पल यामध्ये इथं जे आहे समजा 3 आहे, त्यानंतर इथे समजा याच्यामध्ये 2 आहे आणि इथे 3 आहे. बघा आता यामध्ये ह्या दोघांचा रेशो जर घेतलाच, x चे कोएफिशिएंट रेशो किती आहे 2/3, y चे कोएफिशिएंट रेशो किती आहे बघा 2/3. दोघांचा रेशो कसा आला, इक्वल. मग दोघांचा रेशो इक्वल आला तर यांचे जर ग्राफ आपण काढले, त्यांच्यापासून जर लाईन काढल्या तर त्या लाईन कशा येणार, पॅरलल यामध्ये येतील. आणि लाईन जर पॅरलल असतील तर त्याला सोल्युशन येणार नाही, म्हणजेच काय येणार आहे, नो सोल्युशन. आणि आता तिसरी केस विद्यार्थ्यांना आपल्याला यामध्ये सांगायची आहे. तिसरी केस कोणती बघा, तर यामध्ये तिसरी केस जी सांगायची आहे ती आपल्याला यामध्ये सांगायची, ही जी इक्वेशन दिली त्यावरूनच तिसरी केस आपल्याला यामध्ये सांगायची आहे. आणि ती थर्ड केस जी आहे बघा याच्यामध्ये A/M इज इक्वल्स टू B/N इज इक्वल्स टू C/D जर असेल तर बघा हे बघा A/M इथे घेतलं, हे A आणि M यांचा रेशो घेतला, B आणि N यांचा रेशो घेतलाय आणि C आणि D यांचा रेशो घेतलाय. त्या तिघांचा रेशो जर इक्वल येत असेल तर काय, तर लाइन्स आर कोइन्सिडेंट. लाइन्स कशा असतील, ह्या कोइन्सिडेंट असतील. कोइन्सिडेंट म्हणजे कशा आहे बघा, ही एक लाईन काढली आहे त्याच्यावरच ही पुढची पण लाईन त्याच्यावरच काढायची. हे कोइन्सिडेंट लाईन अशा असणार आहे बघा एकमेकांवरती. आणि लाईन्स कोइन्सिडेंट असतील म्हणजे त्यामध्ये कॉमन पॉईंट किती झाले, कारण प्रत्येक ठिकाणी ती एकमेकाला खेटलेली आहे, एकमेकाला चिटकलेली आहे, कारण ती कोइन्सिडेंट आहे. म्हणजेच प्रत्येक ठिकाणी आहे म्हणजे प्रत्येक पॉइंटला त्याचं सोल्युशन येणार आहे. आणि म्हणून काय असणार आहे, इन्फायनाइटली मेनी सोल्युशन. आणि देयरफॉर किती सोल्युशन असणार आहे, मेनी सोल्युशन, इन्फायनाइटली मेनी सोल्युशन येणार आहे. बघा 3 केस विद्यार्थ्यांनी यामध्ये मी सांगितल्या. A/M इज इक्वल्स टू B/N इज इक्वल्स टू C/D. ही जर कंडिशन सॅटिस्फाय होत असेल तर लाइन्स कशा असणार, कोइन्सिडेंट असणार. आणि लाइन्स कोइन्सिडेंट असेल तर काय असणार, मेनी सोल्युशन त्यामध्ये येणार आहे. फॉर एक्झाम्पल बघा 2x + 3y इज इक्वल्स टू 4. त्यानंतर अशी 2 इक्वेशन्स तुम्हाला दिलीत बघा यामध्ये. आता यामध्ये याचा रेशो घेऊन बघा 2/4 म्हणजेच किती येणार आहे 1/2. देन यांचा रेशो घेऊन बघितला तर 3/6 म्हणजेच किती आहे बघा 1/2.
अल्सो 4/8. 4/8 सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये लिहिल्यानंतर किती येणार आहे 1/2. तिघांचा रेशो कसा आला सेम. तिघांचा रेशो सेम आला म्हणजे यांची जर ग्राफ तुम्ही काढून बघितलीच तर ती ग्राफ कशी येणार सेम एकाच लाईन वरती येणार हे दोन्ही पण. दोन्ही लाईन ह्या कशा असतात कोइन्सिडेंट असतात आणि दोन्ही लाईन ह्या जर कोइन्सिडेंट असतील तर त्यामध्ये काय आहे दोन्ही लाईन जर कोइन्सिडेंट असतील तर त्याला इनफायनाइटली मेनी सोल्युशन त्यामध्ये तुम्हाला मिळणार आहे. कसे सोल्युशन मिळणार आहे मेनी सोल्युशन तुम्हाला यामध्ये मिळणार आहे आणि म्हणून याचा आन्सर आपण काय दिलाय तर मेनी सोल्युशन आपण यामध्ये याचं सोल्युशन घेतलेलं आहे. तर ह्या कंडिशन तुम्हाला सर्व समजल्या असतील. टुडे वी स्टॉप हिअर.